हॅलो. तर मी माझ्याकडून बोलते गीता पवार. हा बोला. तर मी माझ्या भाऊजीला पैसे दिले होते 10,000 रुपये, पण सध्याला भरपूर दिवस झाले, तरी 6 महिने होऊन गेले असतील. आता मी कॉल केला, देतो म्हणले, पण कोण आहे? नाही म्हणताय. कोणाला दिले तुम्ही पेमेंट? ताईचा नवरा भाऊजी. नाव काय मला मॅडम तुमचं? गीता पवार. मॅडम पर्सनल मॅटर आहे ना तुमचा? नाही ना, ऐका ना सर, पर्सनल मॅटर आहे, पण तिचं नाही, आता काही संबंध राहिलेला नाही. पर्सनल त्यावेळेस होतं, ज्यावेळेस म्हणजे तिथं होती ताई. लिंबू थोडं बस. हॅलो. सर ती गावाकडे आहे आता सध्याला. बरं, मी काय म्हणतो, तुमचा भाऊजी आहे ना, तो तुमचं पर्सनल मॅटर आहे म्हणतो. ठीक आहे, मी काय अडचण नाही, मी बोलू शकतो. काय पूर्ण भारतभरात मी काम करतोय, तसं काय नाही. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मदत करतो, आणि जेवढं ग्रुपच्या तर्फे जेवढं मदत होती मी करतोय. म्हणजे कॉलेजची फीस मी दिली त्यांना, पण आता तिथं फॅमिली मॅटर कोणाचीच रिलेशन नाहीये त्यांचं, कारण की तिला इतकं डॅमेज केलंय की ती आज त्या पोटावर. बरं ठीक आहे, सांगा मॅडम, कशासाठी पैसे दिले होते तुम्ही त्याला? ऐका, त्यांना पैसे पाहिजे होते इमर्जन्सी, तर माझ्याकडे होते, तर मी दिले असं. बर, मग आता भरपूर दिवस झाला, आतापर्यंत म्हणले देतो, आता म्हणतात मी नाही देत, जाय काय करायचं तर. आणि पप्पा गरीब आहेत, पप्पा हे सगळं करून पण आजपर्यंत त्यांना काही बोलले नाही. बर, मग पप्पाच्याने काय होत नाही त्यांना कळालंच आहे, आणि मग पैसे पण देत नाही ते. जे तुमचे फॅमिली रिलेशन होते तेव्हा तुम्ही त्याला 10,000 रुपये मदत केलं? होय, आणि रिटर्न देतो पण म्हणले होते ते. रिटर्न देतो पण म्हणले होते, आता काय म्हणते तो? आता इतके दिवस झाले देतो म्हणले, पण आता म्हणतायत नाही देत. काय करायचं? कुठला आहे ते? पुण्यामध्येच इथे राहतात, समथिंग भोरच्या तिथे जवळच गाव आहे. तुम्ही प्रॉपर कुठले? माजलगाव. आणि तुमचं भाऊजी कुठला आहे प्रॉपर? भोर, पुण्याच्या शेजारीच एक गाव आहे भोर म्हणून. काय काम करतात त्यांनी? कंपनीमध्ये करतात. देतच नाही म्हणतात का पैसे? पैसे देतच नाही म्हणतात का मला त्यांनी? होय, ठीक आहे, त्यांचा नंबर पाठवा मला व्हॉट्सअपला, बघतो मी. ओके, चालेल, थँक्यू. मला पप्पाच्यानी होय नाही केलं पैसे काढायचं, म्हणून मी तुम्हाला हे केलं सर. गीता पवार काय, माजलगाव? होय, गीता पवार माझं. बहिणीचं नाव काय? पुष्पा पवार. पुष्पा पवार. आणि वडिलाचं? राजभाऊ पवार. आणि तुमच्या त्या भाऊजीचं नाव काय? मयूर बांदल. 6 महिने झाले, 6 महिन्यात एवढा त्रास करतोय? होय, खूप विचित्र पद्धतीने हे केलं सर. पोलीस कंप्लेंट वगैरे काय केलं नाही? काही नाही, काहीच लक्ष देत नाही तर. मग इकडे येते आता गावाकडे. गावाकडे आहे का? होय. अच्छा, म्हणजे असं त्रास बार देते म्हणून तुम्ही वडिलाला पाठवून बोलून घेतलं का? ती इतकी कंडिशन होती की ती हॉस्पिटलमध्ये पण शक्यतो आली, हे वेगळी गोष्ट. तिच्या वाचण्याची पण कंडिशन नव्हती सर. तिच्या गळ्याला पण मारले, पोटाला पण भरपूर जागेवर मारले. अच्छा, मग आता तुम्ही माझे थोडं समजते, तू शिकलो, बीएससी शिकले म्हणलं, थोडं मी बोलतो तुला, थोडं समजून घेत. तू 10,000 रुपये त्यांना तू मदत करण्यासाठी 10,000 रुपये दिले, ठीक आहे उसने. आता तुमच्या रिलेशन मध्ये पैसे दिले का असं बाहेर? ऐका, मी स्वतः जॉब करते. मी माझ्या पेमेंट मधून पप्पाला हे सांगितलं नाही. ते काय म्हणले, मी एक लॅब मध्ये जॉब करते माझ्या मध्ये. होय, माझ्या गावामध्येच. अच्छा, मग तुम्ही मी माझ्या कॉलेजची फीस मी स्वतःच भरते ना, मग त्याच्यातली पेमेंट मी त्यांना दिली. मी म्हणलं 10,000 रुपये देते, पण मला रिटर्न लागतील तेव्हा द्यावं लागतं. ते म्हणले ठीक आहे. माझे काय 15-20 दिवसांनी पेमेंट होणार होती, 1 तारीखच्या बाकी होती. म्हणजे दारू वगैरे पितोय का? होय, तर ते म्हणले तोपर्यंत मी देतो म्हणले, तर त्यांनी दिलंच नाही अजून. आराम करू, मग तुम्ही बघा अगोदर चौकशी करून द्यायचं ना सर. तुम्हाला माहिती आहे आता रिलेटिव्ह म्हणलं आपण जास्त काही विचार करत नाही का? पैशाच नाही, आणि तुमच्या बहिणीला पण चौकशी करून वगैरे द्यायचं. तर पैसे दिले, ठीक आहे. आता ते पप्पांनी नाही विचारलं, ही वेगळी गोष्ट ना. काय करावं सर, चूक एकदाच होत असते. भाऊ किती तुला? एकच आहे भैया, सगळ्यात छोटा आहे. ठीक आहे, चालेल. तुझ्या बहिणीचं पण काय कंप्लेंट असेल तुझं पहिले पैसे बघतो, आणि तुझ्या बहिणीचं पण कंप्लेंट बहिणीचं पण बोलतोय मी. म्हणजे ती एमपीएससी करते ना, तर ती म्हणली
तुम्हाला माहिती आहे जर असं काही इश्यू असेल ना ते इंटरव्ह्यू मध्ये हे होतं तर त्याच्यामुळे म्हणली ती मी पोस्ट काढते नंतर सगळ्याला दाखवते काय आहे म्हणजे लग्न होऊन सुद्धा एमपीसी तयारी करते का? तर. सध्याला ती मेन्सला जाऊन आली एक वा मार्काने. अरे बापरे, चांगलं आहे की, खूप भारी आहे. हा मग ती मग post चालेल, काय निघाली काय ना. हरकत नाही. मदत काय मदत लागल्यास सांग, करतो आम्ही. हो, आणि जे चालतंय. बोलतो तुझ्या भाऊजीला फोन लावून बोलतो मी, आणि ह्याच्या पुढे काय त्रास ते देत असेल तर तिथले आमचे कार्यकर्ते टायगर ग्रुपचे पोरं पण आहेत, तिथले सांगतो मी तिथल्या पोरांना. ओके ना ओके आणि ऐका सर मी सांगितलं माझा एक फ्रेंड पण आहे पोलीस मध्ये त्याचे रिलेटिव्ह पप्पा आहे तर ते एकदा ते म्हणले कॉलवर जमलं तरी करतो तर ते त्यांना म्हणतात तुमच्या नावाने फाशी देतो पवारच्या नावाने. हे पण विचित्र पद्धतीने बोलतायत ते. अरे बापरे, तुझं पण पवार आहे, माझा पण पवार मी त्यांना का वाटत तुझं पाहून बघतोय मी. नाही सॉरी सर मी तुमचं नाव घेऊन कसं बोलणार आहे नाही, नाही, ते तू नाही, तू ते तुझ्या भाऊजीला बोललो ना मी आता. हा काय वाटेल, काय चुलत कुठलं तर चुलत भाऊ बोलतंय का वाटेल त्याला? होय ते तर आहे. ठीक आहे, त्याला काय चौकशी कर, माझी काय चौकशी करायचं करू दे, त्याला चांगलं माहिती होईल 2 मिनिटात त्याला. नंबर. ठीक आहे. हॅलो हॅलो. हा, मयूर बांदोल बोलतोय का? हा बोला ना. सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. हा सचिन भैया पवार बोलतो म्हणलो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. बोल ना. मयूर बांदोल बोलतोय ना? गाव कुठलं आहे तुझं प्रॉपर? गाव कुठलं आहे मला प्रॉपर तुझं? अरे तू नंतर ना हाच म्हण, मी तुला कोण बोलतोय, तुला माझी चौकशी करायचं सांगितलं ना तुला. कोण बोलतोय मी? हसतोस का मग बोलायला? गाव कुठलं म्हणलं तुझं? हॅलो. पुण्यातला. पुण्यात कुठल्या ठिकाणी राहतो तू? कात्रज मध्ये. मला सांग, पुष्पा पवार कोण लागते तुला? पुष्पा पवार कोण आहे? तुझी बायको आहे ना? मग त्रास कशाबद्दल करतोय त्याला तू? तुझ्या बायको बद्दल मला कंप्लेंट आले, त्यांच्या घरातल्या लोकांनी कंप्लेंट केलेले आहे. ऐकून घे बाळा, लक्षात घे, सांगतोय तुला. जसे तू इथे त्रास करतोय आणि चुकीचं काम करतोय, लक्षात घे. मग ह्याच्या पुढे जर त्रास होईल, खूप वाईट होईल, सांगायला तुला मी वॉर्निंग देतोय तुला पहिलं. आणि टायगर ग्रुप हे फक्त महिलांच्या हक्कासाठी काम करतोय, गोरगरिबाच्या हक्कासाठी काम करतोय, लक्षात घे. जसे तू दारू पिऊन त्याच्यावर फक्त 6 महिने झाले म्हणले लग्नाला, आणि तू एवढं त्याला त्रास देतोस म्हणणं की विचारून एवढं त्रास करतोय म्हणतो. कशाबद्दल त्रास करतोय त्याला तू? कशाला कोण त्रास देते? मला सांग, तू सिटी मध्ये, एवढ्या मोठ्या सिटी मध्ये राहतो म्हणल्यावर तुला थोडं तर कळलं पाहिजे ना. काय बी दारू पिऊन वगैरे त्रास करत जायचं का? कुठल्या कंपनीत काम करतोय तू? गोदरेज. बरं ऐकून घे, लक्षात घे, तुला सांगतोय, तुला कंपनीत पण आणि तुला पुण्यात पण राहू द्यायचं ना, असलं मुश्किल करून टाकेन सांगायला तुला मी. ह्याच्या पुढे जरा त्रास झाला त्या ताईला तर लक्षात घे, तुला तर माझी चौकशी करत असेल तर युट्यूबला आणि फेसबुकला चौकशी करून बघ मी कोण आहे. तुला वॉर्निंग देतोय. आणि तुला ह्याच्या पुढे काही जर त्याला त्रास, काही थोडंफार त्रास झाला तर खूप मागायचं येतील. तुला कामच सोड, तुला अक्षरशः पुण्यात राहायचं मुश्किल करून टाकेल. ओके. आणि ऐकून घ्या, त्याच्या लहान बहिणीचे तू 10,000 रुपये उसने घेतलास म्हणून, ते बिचारी त्यानं कुठेतरी काम करून तुला उसने पैसे दिले म्हणून, त्यानं पैसे रिटर्न का करत नाही त्याचे तू? काय? अरे तुझी मेवणी तुला 10,000 रुपये उसने दिले म्हण, बरोबर? मग पैसे त्याचे रिटर्न का देत नाही? पैसे कळले म्हणजे नाही. तू त्याला सांगतो म्हण, त्याच्या वडिलाला सांगतो म्हण, धमकी देतो म्हण, काय करायचं करा. त्या मुलीला पण धमकी देतो म्हण, पैसे देत नाही, काय करायचं करा. कोण असं म्हणतो? तू म्हणणार म्हण, तू स्वतः. करू दे का? आम्ही काय करतोय बघतोय का मग तू? काय? तू त्यांना म्हणतोय मग काय करायचं करा म्हणतोय म्हण तू. आम्ही काय करतोय बघतोय का तू? त्याचे पैसे कधी देणार सांग तू? हॅलो. पैसे कधी देणार आहेस त्याला? काय दारू पिऊन बोलायला आता पण? काय? कोण येईल ते?
तुझं घर पण नीट करून खा म्हणून त्यासाठी तर फोन करतोय आणि तू येण्यासारखं करतोय. हा हो